शेतकऱ्यांसाठी ठळक बातम्या व शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने अतिशय महत्त्वाचे निर्णय घेतले असून आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती 4 योजनांचे पैसे जमा होणार आहेत। फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। चॅनलला देखील नक्की सबस्क्राइब करून घ्या। शेतकऱ्यांना 30 जून पूर्वी कर्जमाफी, आता रकमेची मर्यादा राहणार नाही तर 7/12 कोरा होणार। राज्यभरातील सर्व शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे। 30 जून पूर्वी कर्जमाफी होणार असून आता शेतकऱ्यांचा 7/12 कोरा केला जाणार। आतापर्यंत 92% शेतकऱ्यांच्या खात्यावरती मदत जमा। शेतकरी मित्रांनो, तुमच्या खात्यावरती पैसे आले का? राज्यामध्ये नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची संख्या 90 लाखांपेक्षा अधिक होती। यातील साधारणतः 92% शेतकऱ्यांच्या खात्यावरती आतापर्यंत पैसे जमा झाले असून उर्वरित 8% शेतकऱ्यांच्या ई-केवायसीचा प्रश्न होता, तो देखील आता सोडवण्यामध्ये येत असून शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा करण्यामध्ये येत असल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। मोठी बातमी, शेतकऱ्यांसाठी 663 कोटी रुपयांची मदत मंजूर। राज्यातील 10 लाख शेतकऱ्यांना मिळणार मोठा दिलासा। शेतकऱ्यांसाठी जी उर्वरित रक्कम देणं बाकी आहे ती देण्याबाबतच्या प्रस्तावाला सरकारच्या माध्यमातून मंजुरी देण्यामध्ये आली असून आता राज्यातील 10,67,000 शेतकऱ्यांच्या खात्यावरती 663 कोटी रुपयांचा निधी हा जमा करण्यामध्ये येणार। रब्बी पीक विमा योजनेमध्ये शेतकऱ्यांचा सहभाग कमीच। राज्यामध्ये रब्बीची यंदा आतापर्यंत 33,17,383 हेक्टरवरती पेरणी झालेली असताना रब्बी पीक विमा योजनेमध्ये मात्र सहभाग शेतकऱ्यांचा कमी बघायला मिळत आहे। ज्या शेतकऱ्यांनी अद्याप देखील पीक विमा भरला नसेल तर अशा शेतकऱ्यांना पीक विमा भरण्याचे सरकारचे आव्हान। ऐन थंडीमध्ये विरोधक सत्ताधाऱ्यांना घाम फोडणार। इतिहासामध्ये प्रथमच विरोधी पक्ष नेत्याशिवाय अधिवेशन। अवघा 1 आठवडा चालणार अधिवेशन। सध्या जर बघायला गेलं तर आता हिवाळी अधिवेशन सुरू झाले असून यामध्ये आता शेतकऱ्यांसाठी कोणते निर्णय होणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले। समिती सुचवेल त्यानुसार कर्जमाफी देऊ, मुख्यमंत्र्यांची माहिती। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत आपले मत स्पष्ट केले आहे। त्यांनी सांगितले की समिती सुचवेल त्यानुसार राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफीही करण्यामध्ये येईल। अखेर बांगलादेशकडून कांदा आयातीला परवानगी। आयात परवाना मर्यादित, दिवसाला फक्त 15,000 क्विंटलच कांदा। सध्या जर बघायला गेलं तर बांगलादेशकडून कांदा आयातीला परवानगी देण्यामध्ये आली असून आता शेतकऱ्यांसह निर्यातदारांना दिलासा। येणाऱ्या काळामध्ये महागाई कमी राहील, अर्थव्यवस्थेला आधार मिळेल, अर्थतज्ञांचे मत। जागतिक स्तरावरती कमी झालेल्या वस्तूंच्या किमती आणि भारतातील बंपर मजबूत अन्नधान्य उत्पादन यामुळे पुढील काही तिमाहीमध्ये महागाई कमी राहण्याची अपेक्षा। पहिली कर्जमाफी कागदावर, 6.5 लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी रखडली। सरकारकडून फक्त 500 कोटींची तरतूद। देवेंद्र फडणवीस सरकारने 28 जून 2017 रोजी छत्रपती शिवाजी शेतकरी सन्मान योजना जाहीर केली आणि 1.5 लाख रुपयांपर्यंतचे पीक कर्ज माफ करण्याची घोषणा केली। या लाभापासून पात्र असताना देखील जे शेतकरी वंचित राहिले तर अशा शेतकऱ्यांची आता कर्जमाफी केली जाणार आहे। आयकरदाता नसेल तरच मिळेल शेतकरी कर्जमाफी। शेतकऱ्यांकडून मागितली जात आहे रक्कम परतीची हमीपत्रे। 2017च्या कर्जमाफीपासून पात्र असताना देखील वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफी करण्याच्या हालचालींना आता वेग आला आहे। पंतप्रधान किसानच्या लाभार्थ्यांची होणार पडताळणी। केंद्र शासनाचे निर्देश। एका कुटुंबामध्ये आता एकाच व्यक्तीला लाभ मिळणार आहे। पीएम किसान योजनेमध्ये सरकारच्या माध्यमातून काही नवीन निकष लागू करण्यामध्ये आले असून आता एका कुटुंबामध्ये एकाच व्यक्तीला पीएम किसान योजनेचा लाभ हा घेता येणार आहे। शेती शिवारामध्ये वन्य प्राण्यांचा धुमाकूळ, शेतकरी झाले हैराण। तुरीच्या रक्षणासाठी शेतकरी करतात कुडकुडत्या थंडीमध्ये शेतामध्ये जागरण। सध्या जर बघायला गेलं तर वन्य प्राण्यांमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान। 5,500 शेतकरी अनुदानापासून वंचितच। ई-केवायसी नसल्यामुळे शिरूर तालुक्यामध्ये फटका। ज्या शेतकऱ्यांनी अद्याप देखील ई-केवायसी केली नसेल अशा शेतकऱ्यांना केवायसी करण्याचे आव्हान करण्यामध्ये येत आहे। सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यावरती मंजूर झालेली रक्कम जमा करण्यामध्ये येत असली तरी ई-केवायसी अभावी बहुतांश शेतकरी अद्याप देखील वंचित। शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, एकंदरीत जर बघायला गेलं तर आतापर्यंत राज्यातील साधारणतः 92% शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा झाले आहेत। मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या मदतीचा लेखाजोखा मांडला आहे। राज्यातील साधारणतः 92% शेतकऱ्यांच्या खात्यावरती आतापर्यंत रक्कम जमा झाली असून हा आकडा 90 लाखांच्या वर आहे। इतरांच्या केवायसीचा प्रश्न सोडवण्याची प्रक्रिया देखील सुरू आहे। 12 लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांची केवायसीची समस्या होती, मात्र त्यातील अर्ध्याहून अधिक शेतकऱ्यांचा प्रश्न देखील या ठिकाणी सोडवण्यामध्ये आला आहे। विरोधकांकडून कुठलाही अभ्यास न करता सरकारवरती आरोप
आरोप करण्यामध्ये येत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितलं असून शेतकऱ्यांच्या खात्यावरती या ठिकाणी पैसे जमा करण्यामध्ये येत असल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती अद्याप देखील 1 रुपया सुद्धा जमा झाला नसेल तर अशा शेतकऱ्यांनी तात्काळ CSC सेंटरवरती जाऊन ई-KYC करावी असं देखील त्यांनी या ठिकाणी सांगितलं आहे, कारण की ई-KYC अभावी काही शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा झाले नाहीत। पोट हिस्सा 200 रुपयांमध्ये वडिलोपार्जित जमिनीची मोजणी आता माफक दरामध्ये होणार। सरकारचा शेतकऱ्यांना वाटणीसाठी मोठा दिलासा। सध्या जर बघायला गेलं तर सरकारच्या माध्यमातून अतिशय महत्त्वाचा निर्णय घेण्यामध्ये आला असून वडिलोपार्जित जमिनीची आता मोजणी या ठिकाणी माफक दरामध्ये होणार आहे। पीक विमा योजनेचा शेतकऱ्यांना शून्य उपयोग। नोव्हेंबर अखेर 1 रुपया देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झाला नाही। राज्य सरकारने शेतकऱ्यांना पीक विमा हेक्टरी 17,000 रुपये देण्याचे आश्वासन दिले होते। नोव्हेंबर महिना संपला, डिसेंबर महिना सुरू झाला असला तरी अद्याप देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याचा 1 रुपया सुद्धा जमा झाला नाही। सध्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम आणि रब्बी अनुदानाचे पैसे जमा करण्यामध्ये येत असून आता पीक विमा कधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। राज्य सरकारने केलेल्या घोषणेप्रमाणे आता हेक्टरी 17,000 रुपयांचा पीक विमा आमच्या खात्यावरती नेमका कधी जमा होणार असा प्रश्न शेतकऱ्यांमधून वारंवार उपस्थित करण्यामध्ये येत असल्याचं सध्या बघायला मिळत आहे। गहू हरभरा रब्बी कांद्याचा 15 डिसेंबर पूर्वी पीक विमा काढा, शेतकऱ्यांना आव्हान। यंदाच्या रब्बी हंगामासाठी गहू हरभरा आणि रब्बी कांदा शेतकऱ्यांसाठी पीक विमा योजना जाहीर झाला असून अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 डिसेंबर आहे। ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरला नसेल तर अशा शेतकऱ्यांनी 15 डिसेंबर पर्यंत पीक विमा भरण्याचे आव्हान या ठिकाणी करण्यात आले। एकरी 5 क्विंटल कापूस खरेदीने शेतकरी हैराण। CCI तर्फे कापूस खरेदी सुरू असली तरी जाचक अटीमुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत। एका एकरामध्ये केवळ 5 क्विंटल कापूस घेतल्याने उर्वरित कापसाचे काय करायचे असा प्रश्न आता शेतकऱ्यांनी उपस्थित केला। मराठवाड्यातील 30% शेतकरी अद्याप देखील मदतीपासून वंचित। राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा करण्याची प्रक्रिया सुरू केली असली तरी अद्याप देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा झाले नसल्याचं बघायला मिळत आहे। ज्या शेतकऱ्यांनी अद्याप देखील ई-KYC केले नसेल तर अशा शेतकऱ्यांनी तात्काळ ई-KYC करून घेणे अत्यंत आवश्यक आहे, जेणेकरून खात्यावरती पैसे जमा होतील। शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी, पीक विमा कधी मिळणार याबद्दलची शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे। राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे निर्णय घेण्यामध्ये आले होते। सरकारने स्पष्टपणे सांगितलं होतं की शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम जमा होणार, रब्बी अनुदानाचे पैसे जमा होणार आणि पीक विम्याची देखील रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार असं सरकारने सांगितलं होतं। मात्र प्रत्यक्षामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती फक्त नुकसान भरपाईची रक्कम आणि रब्बी अनुदानाचे पैसे जमा करण्यामध्ये येत असून अद्याप देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विमा जमा झाला नाही। त्यामुळे नेमका पीक विमा कधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे आणि त्यातच आता शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे, ती म्हणजेच की आता पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे। पीक नुकसानीचा पंचनामा आणि अहवाल यावरती भरपाई अवलंबून आहे आणि ती येत्या काही आठवड्यांमध्ये म्हणजेच की साधारणतः डिसेंबर 2025 ते जानेवारी 2026 पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा होणार असल्याची अतिशय महत्त्वाची माहिती समोर आली आहे। म्हणजेच की या ठिकाणी डिसेंबर महिन्यामध्ये म्हणजेच की या महिन्यामध्ये आणि जानेवारी महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विमा जमा होणार आहे। नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याबद्दलची शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी। नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा होण्याचा विलंब झालेला आहे। कृषी विभागाने योजनेच्या अंमलबजावणीसाठी काही नवीन नियम लागू केले आहेत, ज्यामुळे पात्र शेतकऱ्यांची संख्या कमी होत आहे आणि डेटा पडताळणीसाठी वेळ लागत आहे। तसेच काही शेतकरी PM किसान योजनेमधून देखील वगळले गेल्याची चर्चा सुरू असल्यामुळे गोंधळ आहे, पण लवकरच आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्ता जमा होणार असल्याची माहिती कृषी विभागाच्या माध्यमातून देण्यामध्ये आली असून साधारणतः 20 डिसेंबर पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा होण्याची दाट शक्यता सध्या बघायला मिळत आहे। 300 शेतकरी नुकसान भरपाईच्या अनुदानापासून वंचित। शेतकऱ्यांनी तलाट्याकडे कागदपत्रे जमा करण्याचे आवाहन करण्यामध्ये आले आहेत। सध्या जर बघायला गेलं तर भोकरदन तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे। ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा झाले नसतील तर अशा शेतकऱ्यांनी तलाट्याकडे कागदपत्रे जमा करण्याचे आवाहन या ठिकाणी करण्यामध्ये आले आहे। धुळेसह राज्यातील 9 जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी सुवर्ण संधी। उन्हाळी भुईमूग व तीळ पिकांसाठी 100% अनुदान। सध्या जर बघायला गेलं तर सरकारच्या माध्यमातून महत्त्वाची योजना असून आता शेतकऱ्यांना अर्ज करण्याचे आवाहन करण्यामध्ये येत आहेत। 9 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा। शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम जमा झाली आहे। नुकसान भरपाईच्या व्यतिरिक्त शेतकऱ्यांच्या खात्यावरती रब्बी अनुदान म्हणून हेक्टरी 10,000 रुपये देखील जमा करण्यामध्ये येत असून त्याचबरोबर या ठिकाणी खरडून गेलेल्या शेतजमिनीच्या आणि विहिरींकरिता देखील अतिरिक्त निधी शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यामध्ये येत आहे। राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना भरीव मदत देण्याचा प्रयत्न करण्यामध्ये येत असल्याची माहिती सरकारच्या माध्यमातून देण्यामध्ये आली असून अजून देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होत आहेत।
तर शेतकरी मित्रांनो, सर्व गोष्टींचा एकंदरीत जर विचार केला तर आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम, रब्बी अनुदानाची रक्कम जमा होत असून आता लवकरच पीक विम्याची देखील रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे। त्याचबरोबर नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता देखील आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे। म्हणजेच की साधारणतः 3 ते 4 योजनांचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होत असल्यामुळे शेतकऱ्यांना आता मोठा दिलासा या ठिकाणी मिळत आहे। शेतकरी मित्रांनो, अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या। धन्यवाद।